भाजपाचे नगरसेवक शिंदेंच्या भेटीला भिवंडीच्या राजकारणाला नवं वळण। भिवंडीत शिवसेना भाजपा विरोधात लढणार की एकत्र होणार याकडे लक्ष। भिवंडी महापौर निवडणुकीला वेगळं वळण। ऐनवेळी भाजपानं उमेदवार बदलला। नारायण चौधरींच्या जागी स्नेहा पाटील भाजपाच्या उमेदवार। ब्लॅक बॉक्स नष्ट होऊ शकत नाही। व्हीएसआर कंपनीची उड्डाणं बंद करा, जय पवार यांची मागणी। टिपूच्या कौतुकाचा महासभेत विरोध। मालेगाव मनपाची महासभा विरोधानं दणाणली। किरीट सोमय्या घुसले मुंबईच्या फुले मंडईच्या गर्दीत। मोक्याच्या जागांवर बांगलादेशी घुसखोरांचा कब्जा। अतिक्रमण जपणाऱ्या अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवारच। राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेलांनी प्रथमच केला खुलासा। पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादीच्या कार्यालयात धडकल्या खासदार सुळे। सुनील टिंगरे, गणेश बेडकर यांची खासदार सुळेंनी घेतली भेट। सत्तेसोबत ठाकरेंचा सुसंवाद सुरूच। एकनाथ शिंदेंच्या घरी पोहोचले राज ठाकरे। केडीएमसी निवडणुकीनंतर सुधारले संबंध। ब्लॅक बॉक्स जळाला हे सांगायला 17 दिवस का लागले? तपास यंत्रणांच्या कामावर अमोल मिटकरी संतापले। विमान दुर्घटनेला विमान कंपनी जबाबदार। राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेलांचा थेट आरोप। आता एका दिवसात निकाली निघणार 15 महसूल सेवा। शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर महसूल मंत्र्यांची घोषणा। पीएमसीची तिजोरी प्रभाकर शिंदेंकडे। मुंबईकरांच्या शिक्षणाची जबाबदारी शिरवाडकरांना। महत्वाच्या समित्यांवर भाजपाची पकड। मेलडी रोड बंद करा, ब्रिज कँडी रहिवाशांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। सतत गाणी वाजत असल्यानं परिसरात ध्वनी प्रदूषण। साताऱ्यात शिवजयंतीच्या कार्यक्रमात अघोरी नृत्याला विरोध। अघोरी नृत्याचा कार्यक्रम रद्द करा, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी। एमसीए प्रवेश नोंदणीसाठी अंतिम मुदतवाढ। आता विद्यार्थ्यांना 23 फेब्रुवारीपर्यंत करता येणार नोंदणी। गलगोटियास वरून गालबोट। चीनी बनावटीच्या रोबोटिक डॉग बाबत विद्यापीठाची बनवेगिरी उघड। भारताच्या एआय क्षेत्रातील इनोव्हेशन विश्वासार्हतेला जबरदस्त धक्का। एप्स्टीन प्रकरणी आरोपांचा सखोल तपास होणार। ब्रिटिश पोलिसांकडून समन्वय गट स्थापन। आज छत्रपती शिवाजी महाराजांची 396वी जयंती। शिवजयंती निमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन। रांगोळीतून साकारले छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती। हिंगोलीत 15 क्विंटल रांगोळीतून साकारली भव्य रांगोळी। नौख्या नेदरलँडची टीम इंडियाला जोरदार टक्कर। शेवटच्या साखळी सामन्यात टीम इंडियाचा अवघ्या 17 धावांनी विजय। इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन। 20 देशांचे राष्ट्रप्रमुख आणि जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांचे सीईओ परिषदेत एआय भविष्यावर करणार मंथन।